दररोजचा जॉब, ऑफिसचा स्ट्रेस असतो, टार्गेट सेट लाईफचे, EMIs असतील, टेन्शन असेल. मग कधी वाटतं का हो की 50व्या वर्षीच रिटायर व्हावं, बास आहे, खूप वर्ष नाही करायचं आणि पैशासाठी पुन्हा कधीही काम करावं लागू नये याच्यामध्ये. बरेच जणांना वाटतं, पण हे स्वप्न आहे की रियालिटी? उत्तर आहे, हे शक्य आहे, परंतु साध्या सिंपल प्रोसेस नाहीये. त्यासाठी आजपासून काही महत्वाच्या 5 स्टेप्स फॉलो करा, क्विकली सांगतो. पहिली गोष्ट, तुम्हालाही जरी अर्ली रिटायर व्हायचे, फायनान्शियली फ्रीडम अचीव्ह करायचं, तर सगळ्यात आधी तुमचा रिटायरमेंटचा नंबर कॅल्क्युलेट करा. म्हणजे आधी ठरवा 50 नंतर दर महिन्याला मला किती इन्कम लागेल. आताच्या कॅल्क्युलेशन नुसार एक ढोबळमानाने अंदाज बांधा, त्याच्यानुसार तुमचं रिटायरमेंटचं कॉर्पस ठरेल. आणि जर गोल माहित नसेल तर प्लॅनिंग पण होणार नाही. पहिली गोष्ट, त्यामुळे आधी रिटायरमेंटचं गोल डिसाईड करा. दुसरी गोष्ट, स्टार्ट सिप ॲज अर्ली ॲज पॉसिबल. जितक्या लवकर सुरू करता येईल तितक्या लवकर सिप चालू करा, कारण कंपाऊंडिंगचा जास्त फायदा आपल्याला जितक्या लवकर करू तेव्हा मिळतो. आणि उशीर जर केला तर साहजिक याच्यामध्ये कंपाऊंडिंगचा बेनिफिट होणार नाही आणि इन्व्हेस्टमेंट पण जास्त करावी लागेल. तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामधली ते म्हणजे इनक्रीज इन्व्हेस्टमेंट एव्हरी इयर. होय, स्टेप अप करा. सॅलरी वाढली ना की लाईफस्टाईल नका वाढवू, लाईफस्टाईल चेंज नका करू, पहिल्यांदा सिप वाढवा. दरवर्षी किमान 5 ते 15% पर्यंत तुमची SIP स्टेपअप झाली पाहिजे ॲज पर तुमच्या बाकीच्या गोष्टींनुसार. आणि ही जर तुम्ही केलं तर तुम्ही लॉंग टर्म मध्ये चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. चौथी गोष्ट, मल्टिपल इन्कम सोर्स क्रिएट करायचा प्रयत्न करा. फक्त सॅलरीवर अवलंबून नका राहू. म्युच्युअल फंड, स्टॉक्स, रेंटल इन्कम किंवा इतर बरेच पॅसिव्ह इन्कम तुम्ही तयार करू शकता. प्लस तुमचं जे काही स्किल आहे त्याच्यावर पण तुम्ही काम करा, त्याच्या थ्रू इन्कम जनरेट करा. कारण रिटायरमेंट नंतर नाही, इन्कम येणं गरजेचं आहे, त्यासाठी आता ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. आणि पाचवी महत्वाची गोष्ट ती म्हणजे अवॉइड बॅड डेप्ट. होय, क्रेडिट कार्डचं डेप्ट असेल, पर्सनल लोन असेल, अनावश्यक EMI असतील, हे तुमच्या रिटायरमेंट प्लॅनचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. जास्तीत जास्त डेप फ्री राहण्याचा प्रयत्न करा. आणि हो, 50व्या वर्षी रिटायर होण्याचा निर्णय वयाच्या 50व्या वर्षी नाही घेतला जात. त्यासाठी वयाच्या 25 नंतर आपण काय ऍक्शन्स घेत असतो, कसं फायनान्शियल प्लॅन करतो, कसे स्वतःचे डिसिजन्स घेतो आणि हे कसं फॉलो करतो याच्यावर डिपेंड असतं. म्हणून आजच एक योग्य निर्णय घ्या की तुम्हाला फायनान्शियल जर फ्रीडम अचीव्ह करायचं असेल तर महत्वाची गोष्ट, तुमचे आजच गोल सेट करा आणि त्यानुसार प्लॅन करून पुढे चाला. आणि जर कळत नसेल तर आत्ताच 70 52 52 90 90 या नंबरला संपर्क करा आणि फिनशॉकशी संपर्क करा.